आपण स्वराज्य स्थापनेच्या पुढच्या विभागात आहोत. चला तर. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की आतापर्यंतच्या प्रवासामध्ये काय काय झालं, तर अफझल खानाची कामगिरी फत्ते झाली. आता पुढे सिद्धी जौहर आला होता. ह्याला आदिलशहाने आपल्या महाराजांवर पाठवलं होतं. इसवी सन 1660 मध्ये सिद्धी जौहर ह्याने महाराजांवर स्वारी केली. ह्याची स्वारी अशी होती की त्याने पन्हाळ्याला वेढा घातला. महाराज पन्हाळगडावर होते आणि त्याच गडाला त्याने वेढा घातला. हा वेढा जवळजवळ 5 महिन्यांचा होता. किती? 5 महिन्यांचा. आणि अशा रीतीने त्याने आपले सैनिक वगैरे बसवले होते की ह्या वेढ्यातून बाहेर पडणं हे महाराजांना अशक्य झालं होतं, की कशा रीतीने बाहेर पडायचं आणि कशा रीतीने ह्या सगळ्या समस्येतून सुटायचं. नेताजी पालकर या सरदाराने सुद्धा काही निवडक सैनिक घेऊन हा वेढा तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला शक्य झालं नाही, कारण ते त्याचे सैनिक आणि आपले सैनिक थोडे कमी होते. महाराजांचे सैनिक कमी पडले आणि त्याला पण ते शक्य नाही झालं. त्याच्यामुळं आता ह्या वेढ्यातून कसं बाहेर पडायचं आणि कशा रीतीने ह्या संपूर्ण दुष्टचक्रातून कसं सुटायचं. मग महाराजांनी काय केलं की सिद्धी जौहरशी बोलणी सुरू केली. अर्थात ही बोलणी कशाची असणार? तहाची असतील किंवा जे किल्ले जिंकून घेतले ते वापस करण्यासाठी अशी बोलणी सुरू केली. आता ही बोलणी सुरू केल्यानंतर सिद्धी जौहरचा वेढा हा थोडा शिथिल पडला. म्हणजे कसा की आता महाराज, आता हा शिवाजी महाराज आता मला शरणच येत आहेत, आता बोलणीच चालू आहे. बोलणी म्हणजे कसं? सामंजस्याची. तर मग थोडासा पहारेकऱ्यामध्ये किंवा पहाऱ्यामध्ये थोडीशी शिथिलता निर्माण झाली आणि ह्याचाच फायदा आपल्या महाराजांनी घेतला. कशा रीतीने? तर एका तरुणाने ही मोठा धोका घेतला. एक तरुण शिवा काशीद नावाचा आपल्या महाराजांच्या सैन्यामध्ये होता. हा हुबेहूब अगदी शिवाजी महाराजांचा सारखाच दिसायचा. मग तशा प्रकारे त्यांनी संपूर्ण आपला परिधान केला, संपूर्णपणे तो महाराजांसारखा दिसेल अशा रीतीने तयार झाला आणि पालखीत बसून ती पालखी राजदंडीपर्यंत गेली. परंतु तिथे सैनिकांनी ती अडकवली. ते बोलले की कोण येथे? त्यांना वाटले ही शिवाजी महाराज पळून जात आहेत आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्यांनी शिवाजी महाराजांनाच त्या शिवाजी महाराज हे त्या शिवा काशीदलाच ते समजले आणि त्याच्याबरोबर लढाई करू लागले आणि अर्थात त्याच्यामध्ये शिवा काशीद याने या सैनिकाने आपले बलिदान दिले. परंतु इथे ही लढाई चालू असताना तिकडे शिवाजी महाराज काही निवडक सैन्यांबरोबर पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निघण्यास म्हणजे तिकडे निघण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्याबरोबर कोण कोण होतं? बाजीप्रभू आणि बांदल देशमुख हे सैनिक होते. त्यांच्याबरोबर त्यांनी पुढे जाण्याचा निश्चय केला आणि त्याच्याप्रमाणे ते निघाले. आता पुढे, आता सिद्धी जौहरला कळालं की शिवाजी महाराज हे आपल्या वेढ्यातून सुटून विशाळगडाकडे चालले. त्याला अतिशय राग आला. त्यांनी आपले सगळे सैनिक शिवाजी महाराजांच्या मागे लावले. त्यांच्या मागे 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 धावायला लागले. आता हा त्यांचा पाठलाग सुरू झाला. त्यांच्या सैनिकांनी पाठलाग करायला सुरुवात केली. तर ह्याच्यामध्ये काय झालं की आता पाठलाग करून करून पण ते लोक जवळ पोहोचलेच असते आपल्या महाराजांच्या. मग त्यांनी काय केलं की त्यांना, त्या सिद्धी जौहरच्या सैनिकांना थोपवण्याची जबाबदारी त्यांनी बाजीप्रभू देशपांडे या आपल्या सैनिकावर सोपवली. बाजीप्रभूंनी अगदी गजापूर जवळील घोडकिंडीमध्ये त्या सैनिकांबरोबर युद्ध सुरू केले आणि महाराजांना काही निवडक सैनिकांबरोबर त्यांनी विशाळगडाकडे कूच करण्यास सांगितले आणि ते बाजीप्रभू देशपांडे स्वतः त्या घोडकिंडीमध्ये लढायला लागले त्या सगळ्या सैनिकांबरोबर. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. म्हणजे इतके ते लढले, इतके लढले की
त्यांना म्हणजे त्यांना एकच ध्येय होतं बाजीप्रभू देशपांडेंना, की कधी महाराज विशाळगडावर पोचतील आणि 5 तोफांचा सलामी देतील. हा त्यांचा एक सांकेतिक शब्द होता, की 5 तोफा जेव्हा वाजणार त्यावेळेस युद्ध थांबलं जाणार. म्हणजे त्यांना कळणार की महाराज गडावर पोचले. आणि या संघर्षामध्ये इतकं कठीण असा तो संघर्ष त्यांनी त्या ठिकाणी केला आणि इतके ते झुंजले त्या सिद्धीजवळनं. त्यांनी अजिबात त्या सैनिकाला समोर जाऊ दिलं नाही बाजीप्रभूंनी. एकटे ते त्या घोडखिंडीच्या मध्ये उभा राहून त्यांच्याशी लढत होते. मग तलवार असेल, मग भाला असेल, काय अगदी पूर्णपणे त्यांनी ढाल सोडून टाकली होती. एका हातात भाला घेतला होता, एका हातात तलवार, आणि ज्या शस्त्र मिळेल त्या शस्त्राने ते तिथे युद्ध करत होते. आणि अर्थातच या संघर्षात त्यांना वीरमरण आलं. त्यांनी 5 तोफांची जेव्हा सलामी ऐकली त्याच वेळेला त्याने आपला प्राण सोडला. आणि आपल्या पुढल्या ह्याच्यामध्ये आपण फितीमध्ये बघणारच आहोत ते चित्र. त्यांच्या सैनिकांनी सिद्धीच्या सैनिकांना थोपवून धरल्यानेच महाराज विशाळगडाकडे व्यवस्थित सुखरूपपणे पोहोचू शकले. वाटेत जाता जातानाच काही स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त पण महाराजांनी केला, जसं की पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोध महाराजांनी पूर्णपणे मोडून टाकला. त्यांना संपूर्णपणे त्यांनी खतम करून टाकलं आणि ते पुढे पोहोचले. आता पुढे काही चित्र आपण पाहत आहोत. पहिलं चित्र आहे की महाराज बाजीप्रभूंना सांगत आहेत की इथं तुझ्यावर जबाबदारी मी सोपवलेली आहे, तर तू ही कामगिरी मी तुझ्या हातात दिलेली आहे, तर तू ही फत्ते कर. आता दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसत आहे की महाराज जरी पालखीत बसलेत तरी ते बाजीप्रभूंकडे बघतायत. म्हणजे आपल्या सहकार्यांबद्दलची असलेली त्यांची आस्था, आपली आपुलकी, आपली मित्रत्वाची भावना त्यांच्या ह्या चित्रातून त्यांना दिसत आहे. ते बसलेत पालखीत पण बघतायत मागे, का तर तू सुखरूप राहा, तुझं संरक्षण करू, असं त्यांच्या मनामध्ये वेळोवेळी विचार येत असतील कदाचित यावेळेस या चित्रामधून. पण परंतु स्वराज्याचं कार्य हे झालंच पाहिजे म्हणून ते कर्तव्य करण्यासाठी आणि आपल्या माणसांच्या, आपल्या लोकांच्या कल्याणा तिथर्थ ते पालखीत बसून निघाले. तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघतोय की काय घमासान युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी, मी तुम्हाला सांगितलं की तलवार काय 2-2 तलवारी भाला घेऊन ते अगदी पूर्ण तुटून पडलेत सिद्धी जवळच्या सैनिकांवर. आणि तसंच पुढचं चित्र आहे. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्या बाजीप्रभू देशपांडेने आपला प्राण सोडलेला आहे. 5 जेव्हा त्यांनी तोफेच्या सलामीचे हे ऐकली त्याच क्षणाला त्यांनी आपल्या सैनिकांच्या हातामध्ये आपला प्राण सोडला. आणि अशा रीतीने ही विशाळगडावरची घोडखिंड ही विशाळगडावरची घोडखिंड ही पावनखिंड म्हणून ओळखली जाते. आता पुढे त्या क्षणाला, ही जेव्हा घटना घटत होती त्या क्षणाला दिल्लीच्या तख्त्यावर औरंगजेब हा बादशाह बसला होता. हा तर अतिशय क्रूर आणि निष्ठुर असा बादशाह होता. महाराज पन्हाळगडावर वेढ्यात असताना औरंगजेब याने शाहिस्ते खान नावाचा त्याच्या दरबारात अधिकारी होता, त्याला दक्षिणेत पाठवले, म्हणजे पुणे प्रांतावर हल्ला करण्यासाठी पाठवले. आता महाराजांनी विचार केला की त्यांचा संघर्ष हा आदिलशाही बरोबर तर चालूच होता, शिवाय आता औरंगजेब पण आला, बरोबर. म्हणजे आता एकाच वेळी या 2 शत्रूंबरोबर लढणे हे बरोबर नाहीये. हे ओळखूनच त्यांनी काय केलं की जेव्हा ते विशाळगडावर सुखरूपपणे पोहोचले तेव्हा त्यांनी आदिलशाही बरोबर म्हणजे सिद्धी जोहरशी त्यांनी एक तह केला
आणि त्यावेळेस त्यांना पन्हाळगड हा त्या सिद्धी जव्हारला वापस करायला लागला, कारण तशी बोलणीच झाली आणि त्या अटीवरच ते त्या संकटातून सुटले. आणि इथपर्यंत आपण बघतोय की शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा संपूर्णपणे पूर्ण झाला. लक्षात आलं व्यवस्थित? चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण बघूया की सिद्धी जोहर यांनी महाराजांवर केव्हा स्वारी केली, गडाला दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता का आली, शिवा काशीद याने काय कामगिरी केली, घोडखिंडीमध्ये काय घडलं, महाराजांना विशाळगडाकडे कूच करता आले याचं अचूक कारण तुम्हाला लिहायचं आहे. विशाळगडाकडे जाताना त्यांनी कोणाचा विरोध मोडून काढला, अर्थात कोणत्या स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला आणि पुणे प्रांतावर कुणी हल्ला केला, चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊ.